तर जय भीम मित्रांनो, तर कसे आहेत तुम्ही सर्व. आशा करते की तुम्ही मस्त असाल आणि स्वस्त असाल आणि मी पण खूप छान आहे. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर हे समोरचं दिसते ना तुम्हाला, टिनाचं शेड वगैरे काढून आहे. तिथे आहेत आमच्या गाईचे बच्चे आहेत आणि एक गौरी तिकडे दिसत असेल तुम्हाला. तर बघू शकता तुम्ही, मस्त आपल्या घरासमोरचं वातावरण आहे. तर बघू शकता एकदम मस्त आणि मोकळं वातावरण आहे ना. पाऊस 2-3 दिवस झाले तर काही येऊन नाही राहिला आहे. तर असं बघा मस्तपैकी. आणि आता छान कोरडं वाटत नाही तर पूर्ण पाणी साचून राहते इथे आणि पूर्ण चिखल असतो. रोड काही बनलेला आहे नाही. तर बघू शकता तुम्ही. तर बघा इकडे पूर्ण असं रम्य वातावरण आहे. मी तुम्हाला काही व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही कसं दिसतंय. पूर्ण आजूबाजूचे घरं वगैरे मला इथे स्पष्ट दिसतील. आणि इथे तो पूर्ण चिखलच असतो. पाणी असलं की पाणी साचून असते इथं. तर चला आपण वरती जाऊया. वरून सुद्धा दाखवते तुम्हाला कसं काय दिसते म्हणून. तर हे तर आपलं घर आहे. काम चालू आहे इकडे. इकडे काम चालू आहे आणि अशा प्रकारे वातावरण आहे आपल्या इकडलं. तर बघू शकता हे आमच्या घराच्या बाजूचं आहे, मागचं साईड. आणि खूप छान वाटते इकडे असं. बघा मला दुरून दाखवते मी असं पूर्ण आजूबाजूचा परिसर. बघा ही कॉलनी आहे तिकडे. इकडे कॉलम भरणं चालू आहे. तर पाहू शकता मी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे वरून. तुम्हाला मी आधी पण दाखवलेलं आहे, पण पुन्हा एकदा दाखवते. बघा ना इकडे असं रम्य वातावरण आहे आणि तुम्ही सुद्धा बघू शकता. इतकं छान वाटते ना इकडे. माझ्या घरासमोर बघा काहीच घर वगैरे नाही आहेत, तसं प्लॉट खाली आहेत. तर ना इतकं छान वाटते. पावसाळ्यात पूर्ण हिरवंगार झालेलं आहे पूर्ण, बघू शकता. आणि छान मस्त मोठे मोठे झाडंसुद्धा आहेत. सागाचं झाड आहे, ते कडुलिंबाचं झाड आहे तिकडे. आणि आपल्या तिथे गायी असतात, बच्चे वगैरे आहेत तिथे. आणि गाईचा बच्चा तुम्हाला दिसतच असेल, बाहेर बांधलेला आहे. पण तो छोटा दिसते तुम्हाला. ते बघा ड्रम दिसते, निळ्या ड्रमच्या जवळच बसलेला आहे. तर अशा प्रकारे आहे इकडलं वातावरण वगैरे. तर तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या घराचं काम चालू आहे. तर पूर्णच आहे, अजून 5 ते 6 महिने झाले आहेत. अजून काही काम पूर्ण व्हायचं नावच नाही. तर बघा इकडे वगैरे हे पण आहे, बाकीचं आहे, प्लास्टर बाकी आहे अजून. आणि मी एक शॉर्ट व्हिडिओवरती एक व्हिडिओ टाकलेला आहे. तर पाऊस येतो ना तर एकही रस्ता राहत नाही इथून जायला वगैरे. खूप पाणी भरलेलं असते, तुम्हाला दिसत असेल. हे जे मी दाखवत आहे तुम्हाला, इथे ना इतकं पाणी साचलेलं असते की खूपच. आणि चिखल पण होते. आणि हा रोड आहे बघा, अशी स्थिती झालेली आहे ना, जाता येत नाही येत आहेत. आणि इथे तो पुष्कळ पाणी साचून असते. तुम्हाला दाखवते, इथे आतही पाणी साचलेलंच आहे. हे बघा असं चिखल असतो पुष्कळ असं पाणी साचलेलं आहे पुष्कळ. आणि आताही आहे. आता तर पाऊस नाही आहे, तरी पण ना जायला यायला इतकं त्रास होतो. आणि संध्याकाळला इथे लाईट पण नसतात. बघा एवढी छान कॉलनी दिसते, पण ना इथं बिलकुल लाईट नसतो. रात्रीला आम्हाला लाईट लावावं लागते. इथे कुठल्याच प्रकारचं असं पोल वगैरे नाही. जसं दिसते ना तुम्हाला, असे पोल नाही आहेत घरासमोर. तर बघू शकता एवढ्या भागात मी जेवढं दाखवत ना तेवढ्या भागात तर बिलकुल लाईटची सोय नाही आहे. असं झालेलं आहे. आणि आभाळ तर वाटत आहे आल्यासारखं. आणि इकडे ऊन पण तापल्यासारखे आहे.
ऊन पण आहे इकडे, इकडे आभाळही आहे. पाऊस कधी पण येऊ शकतो. तुम्हाला दिसत असेल आभाळ आलेला आहे. मी तुम्हाला गौरी झूम करून दाखवलेली आहे. बघा आमची गौरी आहे ही. तुम्हाला दिसत नव्हती ना, बघा मी तुम्हाला दाखवते. ही आमची छोटी गौरी आहे. तर इथं साधारण 4 ते 5 महिन्याची आहे आणि इथे 1-2 महिन्याचं वासरूसुद्धा आहे. तर चला मित्रांनो, भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ बघत असताना तुम्ही प्रत्येक व्हिडिओला मला लाईक करत चला, कमेंट करत चला. आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगत चला. तर चला, बाय.